स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्याचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी आणि शुभ मुहूर्ताची सुरुवात स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय। स्टील भांड्यांना 5 वर्ष गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीड वाळवीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे, रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आत्नी संबर्गी रस्त्यावर कवठेमहांकाळ आगाराची बस व आत्नी आगाराची खेडेगाव बस यांच्यात टक्कर झाली। आत्नी आगाराच्या बसने कवठेमहांकाळ आगाराच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत। शिवनूर क्रॉस जवळ बुधवारी हा अपघात घडला। अपघातानंतर प्रवासी गडबडीत उतरण्याच्या प्रयत्नात असताना धक्काबुक्की झाली। दुपारी 3 वाजता ही घटना घडली। कवठेमहांकाळ आगाराची बस आत्नी संबर्गी जंबगी मार्गावरून आत्नीला जात असताना कर्नाटक बस आत्नीकडे भरधाव जात होती। महाराष्ट्राची बस शिवनूर फाट्याच्या अलीकडे प्रवासी उतरण्यासाठी थांबली असता कर्नाटक बसने तिला पाठीमागून धडक दिली। यात महाराष्ट्र बसचा मागचा भाग चेपला तर कर्नाटक बसची समोरची काच चक्काचूर झाली। दोघेही बसमधील 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले। आत्नी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। कवठेमहांकाळ आगाराचे वाहतूक नियंत्रक अजिंक्य पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही रितसर पंचनामा करीत असून सरकारच्या नियमानुसार कारवाई करू असं सांगितलं।